विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या शाखांमध्ये अभ्यास वाढत जात आहे. मग हा भूगोलाचा अभ्यास वाढत असताना एक खगोलीय शास्त्र म्हणून एक नवीन शाखा उदयाला आली आहे. मग या खगोलीय शास्त्रामध्ये वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो, अवकाशाचा अभ्यास केला जातो. आपण आकाशामध्ये रात्रीच्या वेळी जर बघितलं तर आपल्याला काही वेळेस तारे, ग्रह यांचं अस्तित्व असतं, परंतु आपल्याला काही वेळेस तारा दिसत असतो, कारण तारा हा स्वयंप्रकाशित असतो. पण ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात, ग्रह हे परप्रकाशित असतात. मग सांगा बरं मला कोणकोणत्या प्रकारचे ग्रह माहित आहे? ग्रहांची नावे सांगा. व्हेरी गुड. अजून गुरु, अजून शुक्र. व्हेरी गुड, छान. अशा वेगवेगळ्या प्रकारची ग्रह आहेत. ग्रहाला दोन प्रकारच्या स्थिती आहेत, एक परिवलन स्थिती आणि दुसरी परिभ्रमण स्थिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृथ्वी या घटकातून पृथ्वीचे परिवलन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. पृथ्वी मूलतः घन स्वरूपामध्ये आहे. पृथ्वी मूलतः घन स्वरूपामध्ये आहे. सगळ्यांनी याद केलं. हा पृथ्वी गोल आहे. पृथ्वी आकाराने गोल असून घन स्वरूपामध्ये आहे. तुम्हाला पदार्थाच्या अवस्था माहित असतील, द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप. तर घन स्वरूपाचा हा पृथ्वी गोल याची एक विशिष्ट स्थिती असते. घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वीची परिवलनाची ही स्थिती असते. पृथ्वी गोल अगदी त्याच पद्धतीने पृथ्वी सुद्धा ही परिवलनासाठी, परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती गोल फिरणे. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रदक्षिणा मारत असतो, परमेश्वराला आपण नमस्कार केला की आपण उजवीकडून अशा पद्धतीने डाव्या बाजूला प्रदक्षिणा मारली, म्हणजे हे काय केलं? मी परिवलन केलं, माझ्या स्वतःभोवती मी परिवलन केलं. तसंच पृथ्वीचं पण परिवलन आहे, पण याची एक विशिष्ट दिशा असते मित्रांनो, पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता माझी पश्चिम बाजू कोणती आहे? मी जेव्हा बघेल, आता मी जेव्हा फळ्यावर शिकवेल तेव्हा पश्चिम बाजू कोणती येईल? ही पश्चिम बाजू येईल आणि ही पूर्व बाजू येईल. म्हणजे ह्या दिशेकडून ह्या दिशेकडे, जेव्हा तुमची बाजू मात्र ही विरुद्ध बाजू असेल, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे याची परिवलनाची स्थिती, सगळ्यांनी लक्ष द्या, अशा प्रकारे होईल. लक्षात येईल तुम्हाला? हा परिवलन पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्योदय, सूर्यास्त, रात्र ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. मग तशा प्रकारची ही पृथ्वीचं परिवलन जे आहे, हे परिवलन ही स्थिती पूर्ण करण्यासाठी याला 24 तास लागत असतात. पृथ्वीला किती वेळ लागत असतो? तर 24 तास एवढा कालावधी लागत असतो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला पृथ्वीचं परिवलन झालं असं म्हणता येतं. मग आता पृथ्वीचं परिवलन मला कोण करून दाखवतं? पश्चिमेकडून पूर्वेकडे एखादी विद्यार्थी या आणि इथं मला पृथ्वीचं परिवलन करून दाखवा. येवा, चल बंधना. पृथ्वीचं परिवलन तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे करायचं आहे. करून दाखवा. इकडे इकडे उभे राहिले या साईडला. पृथ्वी परिवलन करून दाखवा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरून दाखवा. अगदी बरोबर. हे झालं पृथ्वीचं परिवलन. छान, बसा. पृथ्वीचं परिवलन होण्याची स्थिती तुम्हाला लक्षात आली असेल. पृथ्वी ही घन स्वरूपामध्ये आहे, गोल आहे. याचं परिवलनाची स्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी स्थिती असते. आणि याचा परिणाम काय होतो? तर सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्र. आलं लक्षात? पृथ्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गोल फिरून आपल्याच ठिकाणी येण्यासाठी किती कालावधी लागतो? तर 24 तासाचा कालावधी लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आज आपण पृथ्वी या घटकातून पृथ्वीच्या परिवलनामध्ये, पृथ्वीच्या परिवलनामुळे काय काय घडतं, पृथ्वीच्या परिवलनामुळे काय 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 कोणकोणते घटना घडतात याचा आपण अभ्यास केला. पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते याचा पण अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पृथ्वी या घटकातून पृथ्वीचे परिवलन या घटकाचा अभ्यास केला.